चला भाई, मी जातो बाबूला आणायला जातो आणि मग पुढचा ब्लॉग तेव्हा कंटिन्यू करेन. आता बाबूला जाऊन घेऊन येतो वरती पहिले, आणखी बाबू खाली आहे, मम्मी बरोबर आहे. तर जाऊन घेऊन येतो पहिले जरा आणि मग पुढचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो. मला शिकवून ठेव ना. हो तुला दाखव. काही काही सकाळी पण एडिट होत आहे माझा ब्लॉग. आता उद्या 2-3 दिवस आता मला सुट्टी आहे तर मी एडिट करेन टायमिंगला. आता सकाळी घाई असते मला निघायची, तर कधी एडिट करू कधी मी ते करू. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉगची सुरुवात होते आता वरतूनच, आणि वरतूनच ब्लॉगची सुरुवात रोजच होते. अजून बाबू वरती आला नाही, आम्ही दोघंच आहोत. सोनल लादी वगैरे पुसत होती इकडे. आणि आजचा ब्लॉग जो कालचा ब्लॉग होता तो उशीर आलाय. 12-12:30 रात्री 12 वाजता मी टाकलाय, 12:30च्या दरम्यान. कारण की माझ्याकडूनच चुकून झालं की शेड्यूल मी केला होता सकाळी 12चा, पण तो रात्री 12चा झालाय. तर त्यामुळे तो शेड्यूल चुकीचा झालाय. तर इथे अंथरूण घालून घेते. तर तो ब्लॉग तुम्ही नाही बघितला असेल तर जाऊन बघा. कारण की तो ब्लॉग मला तो माझ्याकडून चुकून सकाळचा 12 रात्री 12 12:30चा गेला अपलोड झाला. आता मला नोटिफिकेशन म्हणलं सकाळपासून नोटिफिकेशन काय आली मला की अपलोड झाला म्हणून. तर ते मी हिला झोपायची काय लागले. एक सकाळपासून पाठ टेकायला भेटत नाही तेव्हा. टेकायची पाठ, तुला कोण नाही सांगितलं टेकायला? पाठ टेकायची ना. ठीक आहे, जातो मी. चिडले बघा. चला भाई, मी जातो बाबूला आणायला जातो आणि मग पुढचा ब्लॉग तेव्हा कंटिन्यू करेन. आता बाबूला जाऊन घेऊन येतो वरती पहिले, आणखी बाबू खाली आहे, मम्मी बरोबर आहे. तर जाऊन घेऊन येतो पहिले जरा आणि मग पुढचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो. चला थोड्या नंतर. कसं मारलं मागून फटके? ते घासलं बघ तिकडे, ते बघ. सारखे नाही, हे काय बघ काय केलंस बघ. बघ काय करते ना. कसं घाल नको घालू. जा तिकडे जाऊन झोप जा. खाली आहे, मग खाली जा आणि बाबूला पण घेऊन जा इथं. मग तर गाईस चला खाली जाताना मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर गाईस बाबूला घेऊन जस्ट आलो आहे बघा वरती. बघा आता जस्ट बाबू आला वरती आणि सोनल चालली खाली. मोबाईल घेऊन येते. हा ये मोबाईल घेऊन गेली खाली. आजचं तर ऑफिसमध्ये ऑफिस आज शनिवारी चालू होतं आमचं. आजपासून सुट्टी नव्हती आम्हाला. मी आता उद्यापासून सुट्टी घेतली, आजपासून सुट्टी नाही घेतली. कारण की मला उद्या सोमवारी सुट्टी नव्हती, पण मी टाकली आहे. बोललो काय करणार जाऊन एक दिवसासाठी परत. कारण की संडे सोमवार संडे तर सुट्टीच आहे उद्याची. सोमवारी सुट्टी नाही आहे मला. तर सोमवारी मी जाणार नव्हतो, पण नाही जाणार आहे. सोमवारी सुट्टी घेतली. मंगळवार बुधवार गुरुवार सुट्टीच आहे. मग शुक्रवारी परत सुट्टी घेतली मी. आणखी माझ्या शनिवारी ऑफिस सुट्टी असते सेकंड. तर त्यामुळे 2 सुट्ट्या त्या टाकल्या. त्यामुळे मला पूर्ण आठवड्याची सुट्टी मिळाली आहे. तर हा आठवडा मी घरातच आहे. ह्या आठवडा मी घरातच असणार. कारण की तेच सुट्ट्या टाकल्यात मी पूर्ण आठवड्यावर. तर पुढच्या सोमवारी जाणार डायरेक्ट. आठवड्याभर रिलॅक्स, ना काय काम नाही करायचं, का नाही टेन्शन. पेड लिव्हवर आहे, मस्त आराम करणार, खाणार पिणार आणि बाबूवर थोडा टाइमपास करणार. त्यामुळे तर तेच आज तर काय सगळे कामं तेच आटपून वगैरे आलो सगळी. आज सगळी बऱ्यापैकी कामं संपवली मी. मोस्ट ऑफ द कामं संपवूनच आलं. कारण की नंतर मग किचकिच चालू राहते, फोन येत राहतात. त्यापेक्षा कामं संपवून आलेलीच बरी. आणि ती जास्त परफेक्ट कामं झाली ना, जास्त परफेक्ट कामं झाली ना की मग बरं होऊन जातं. म्हणजे जी झाली कामं ना होऊन जातात ना, मग टेन्शन. आता पुढच्या सोमवारी जेव्हा जाईल ना तेव्हा मग थोडी कामं कमी असतील. त्यामुळे कामं पहिले आटपून घेऊया आणि मग सुट्टीवर जाऊया आरामात मस्त चिल करायला. आणि मोस्ट ऑफ द सगळेजण सोमवारी कोण नसणार आहे, कारण की दिवाळी आहे. त्याच दिवशी अभ्यंगस्नानाचा दिवस आहे. त्या दिवशी पण आहे, त्या नंतरच्या दिवशी पण आहे. बट आपण जास्त करून 20 तारखेलाच तो सेलिब्रेट करतो. तर 20 तारखेला आहे अभ्यंगस्नान माझ्या माहितीनुसार. तर कॅलेंडर मी तर बघितलं नाही, पण माझ्यामध्ये तर अभ्यंगस्नान त्या दिवशीच आहे. तर त्यामुळे मी त्या दिवशी सुट्टी घेतली.
आणि आमचे जे मेन मॅनेजर आहेत त्यांनी पण सुट्टी घेतली आहे. तर सगळ्यांनी ऑलमोस्ट फक्त 2 जणच असणार आहेत आमच्या टीममधले, बाकी कोण नाही आहे. बाकी सगळे सुट्टीवर आहेत. आणि मॅडम तर आता मॅटर्निटी लिव्हवरच चालू आहे. यांचं तर काय 6-7 महिन्याचे लिव्ह चालूच आहेत. त्यामुळे आम्ही दोघं पण आहे. आता दिवाळी झाली ते आठवडाभर तरी ऑफिशियली उद्यापासून सुट्टी चालू होईल. उद्या नाही, परवापासून, सोमवार. बंद कर, पॉवर ऑफ कर. हा बरं. तू कुठे झाले आता? तर त्यामुळे आता मला झोपता येत नाही. 1:45 झालाय, 12:46 झाले. झोपतं नाही येत आहे. थोडा ब्लॉग थोडा आजचा एडिट करून उद्या परफेक्ट टायमिंगवर सकाळी 11 वाजता टाकीन अशी माझी इच्छा आहे. तर मी उद्या सकाळी 11 वाजता टाकीन. कारण की खूप आज पण माझं काय आलं, मी घाईघाईमध्ये एडिट केला आणि नंतर मग अपलोड करताना मी बघितलं नाही. आणि जो सकाळी 11:30 जागा तो आत्ता टाकला गेला, त्यामुळे तो गोंधळ झाला. जाऊ दे, ठीक आहे, होतं असं माझ्यानुसार. मला पण तेवढं, कारण की ऑफिस प्लस हे आणि ते परत शॉर्ट्स पण मला क्रिएट करायचे असतात इंस्टाग्रामसाठी. ते पण असतं. ते आता ह्या टायमाला क्रिएट करतो. आता हे ब्लॉग झाल्यानंतर मी थोडे शॉर्ट्स बनवीन आणि नंतर म्हणजे शॉर्ट्स म्हणजे रील्स बनवीन. त्यानंतर मग मी झोपणार. कारण की कसं होतं, शॉर्ट्स नाही बनवले ना की मग मला तिथे पण टाकावे लागतात, रील्स पण टाकावे लागतात. शॉर्ट्स म्हणजे रील्स मी यूट्यूबवर शॉर्ट्स नाही टाकत जास्त करून, पण शॉर्ट्स मला टाकायचे आहेत. ते पण रेग्युलर करायचं आहे शॉर्ट्सचं पण. ते पण विचार चालला आहे की कंटिन्यू शॉर्ट्स जे मी रील्स अपलोड करतो तेच शॉर्ट्स इथे अपलोड करीन, असा विचार चालला आहे माझा. तर बघूया कसा टाइम मिळतो मला आणि कसं काय करता येतं ते. तो बाबू तर झोपलाय. AC लावला, खूप गरम होतं, जास्त व्हायला लागलाय म्हणून मी AC लावला. कारण जरा झोप लागेल व्यवस्थित. थोडीशी थंड व्हायला ना जरा बरं वाटतं. आता परत मग गरम होत राहतं. तसं पण सकाळचं वातावरण थोडं थंड झालं, तर थोडी थंडी सुरू होईल पुढे. वेळ आहे पण त्या गोष्टी. सोनला तर तिकडे बाहेर गेले, किती वेळ लावते देव जाणे. तो पण पाणी पिऊन घेतोय. हा हवा गार येते. तिकडे गेला. आला. टायमिंग बाबूचे कपडे सुकत घालते. आली. हा बंद कर ना, बंद कर नको लाव. उगाच लाईट जाळून कशाला. हे बघा काढे. तिथेच बसना, गरम होत होता. जरा बरं वाटेल. अशीच हवा आली. काय कोणावर गप्पा मारा, मी तर ते व्हिडिओ बनवते. हो गप्पा मारतो. तेच तर ब्लॉग बनवताना मला उशीर होतो ना, त्यामुळे जरा बोलतो त्यांना की प्रयत्न करेन सकाळी लवकर अपलोड करायचा. आणि काय मला शिकवून ठेव ना. हो तुला दाखव. काही सकाळी पण एडिट होत रे माझा ब्लॉग. आता उद्या 2-3 दिवस. आता मला सुट्टी आहे तर मी एडिट करेन प्रॉपर टायमिंगला. आता सकाळी घाई असते मला निघायची, तर कधी एडिट करू, कधी मी ते करू.
तो गोंधळ होतो मग. ऍटलीस्ट एडिट जरी केलेला असेल ना तर अपलोड करायला काय वाटत नाही मग. शाळेत शिकवा आम्हाला. हो शिकवतो. तुम्ही शिकायला इच्छुक असाल तर. आम्ही ते इच्छिक असतो. हा इच्छिक असतो. इच्छुक नाही इच्छुक. हा, इच्छुक. तर चला ब्लॉग जास्त मोठा नाही करत मी आज. जास्त नाही. हिचा आता हिला आवरून देतो आणि एक शॉर्ट स्क्रिप्ट एक रील बनवायची आहे, ती बनवून घेतो. कोण आवडून देतो आम्हाला. हिला आवरू देत असं बोलतो. अच्छा ते म्हणजे मला कसं आवडतं. चला काय आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो. जास्त मोठं नाही करत. करणार इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला का. अरे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉडी पण आली. हा माझी बॉडी कोणी काय काय करते इथे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर बघतो तर फॉलो करायला विसरू नका. चला बाय. गुड बाबूच्या नाईट. कपड्यामध्ये बॉडी पण आली. चल बाय बोल. बाय.